राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे शेतीच्या वादातून बुधवारी दुपारी 2 जणांवर जीवघेणा हल्ला झाला। या हल्ल्यात 2 जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले। वरवंडी शिवारातील खडकवाडी येथे शेताच्या सामायिक बांधावरून बुधवारी वाद झाले। प्रभाकर साळवे आणि प्रकाश साळवे हे दोघे भाऊ शेतमजुरीसाठी निघाले होते। आरोपी संभाजी गर्दे आणि भाऊसाहेब गर्दे यांना प्रकाश साळवेंनी माती बांधावर टाकू नका असं म्हणाले असता संभाजी गर्दे, भाऊसाहेब गर्दे, भास्कर काळे आणि जनाजी गर्दे यांनी चाकू, कुऱ्हाड, विळा या हत्यारांनी प्रकाश साळवे, प्रभाकर साळवे आणि अंबादास साळवे यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात प्रभाकर साळवे यांच्या छातीत चाकू खुपसण्यात आला, तर प्रकाश साळवे यांच्या पोटाला गंभीर इजा झाली आहे। अंबादास साळवे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला, मात्र ते या हल्ल्यातून बचावले आहेत। जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले। 8 वाजता झालं का बांधावर आम्ही सोडून दिलं, काल झालं काल तर सोडून दिलं आम्ही, पण आज परत आले डायरेक्ट चाकूने वार केले। कोणच्या हातात इळे येतो, कोणच्या हातात कुऱ्हाडी। कुणी वार केला? समा गर्दी बांधावर काल झालं। आता ज्या तुमच्या भावांना लागलेला आहे त्यांना कुठे ठेवलेलं आहे तुम्ही? सिव्हिलला नाही। त्यांना किती दुखापत झालेली आहे? त्यांना ते चाकूच घुसले असं पाठी। अंबादास साळवे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडी वाघमारे हे करतायत। C24 साठी प्रतिनिधी देवराज मंतोडे, राहुरी।